नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही खूप चांगले असताल आणि सर्वजण खूप बरे असताल आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या असंच एन्जॉय करत असताल. त्याच पद्धतीने आपण आज जो आजचा व्लॉग आपण बघत आहोत तो आहे तुळजाभवानी क्रीडा संकुल म्हणजेच तुळजाभवानी स्टेडियम. या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत आणि या स्टेडियमवर वेगवेगळ्या प्रकारचे मैदानी खेळ खेळले जातात हे दाखवण्यासाठी मी जास्तीत जास्त आज प्रयत्न करेल. संपूर्ण स्टेडियम दाखवण्याचा माझा हा पूर्ण प्रयत्न असेल. त्यामध्ये आपण आत्ता बघत आहोत हे अशा पद्धतीचे मैदानी खेळ, रनिंग आणि त्यासोबतच विविध प्रकारचे जे की स्पोर्ट्सचे संदर्भात जेवढे खेळ असतील त्या खेळाची आपण या ठिकाणी आपण माहिती पण घेणार आहोत आणि थोडंफार स्टेडियम पण फिरणार आहोत. हे स्टेडियम फिरत असताना मला एक वेगळ्या प्रकारचा आनंद हा होता की या ठिकाणी ह्या स्टेडियमला खूप चांगल्या पद्धतीचा मिळणारा रोजचा प्रतिसाद आहे. साधारणपणे 5 वाजल्यापासून या ठिकाणी वेगवेगळे खेळाडू येतात. त्यांचा खेळ, त्यांची रनिंग आणि बऱ्याच ॲथलेटिक्सच्या गोष्टी असतील ते या ठिकाणी करतात. मैदानी खेळ, रनिंग, जम्पिंग, थ्रोईंग या सर्वच खेळांमध्ये आपल्या येथे असलेल्या धाराशिव येथील असलेल्या खेळाडूंचा खूप चांगल्या पद्धतीचा मित्रांनो याला रिस्पॉन्स आहे. याला 5 वर्ष वयोगट ते 30 वर्ष वयोगटापर्यंत सर्व वयोगटातील जे खेळाडू आहेत ते यामध्ये सहभागी असतात आणि याच खेळाडूंनी महाराष्ट्रासोबतच पूर्ण भारतभरात, जगभरात आपली नावे या ठिकाणी गाजवलेली आहेत. मित्रांनो, धाराशिव येथील असलेले हे तुळजाभवानी क्रीडा संकुल अर्थात तुळजाभवानी स्टेडियम मित्रांनो साधारणपणे रामानंद तिवारी यांच्या कार्यकाळात बांधले गेलेले आहेत. रामानंद तिवारी हे धाराशिव येथील एक माजी जिल्हाधिकारी होते आणि त्यांच्याच कार्यकाळात हे साधारणपणे 70 ते 80च्या दशकात बांधले गेलेले मराठवाड्यातील सुंदर आणि पहिले असे स्टेडियम होय. त्या ठिकाणी खूप जुनी जाणती लोक जे आहेत ते असं सांगतात त्या ठिकाणी जिल्हा न्यायालय होते आणि त्या न्यायालय परिसरातच संपूर्ण जिल्ह्याचा कारभार हा चालायचा आणि त्या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात झाडी होते आणि जवळच आंबेडकर स्मारक असलेल्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातील हे पहिले जुने बसस्टँड होते अशी पण मला माहिती मिळाली. मित्रांनो, हे मैदान पूर्णपणे लाल मातीचे मला दिसून आले मित्रांनो, परंतु त्यावर एकच प्रॉब्लेम मला खेळाडूंनी सांगितलं की या ठिकाणी असलेली खडी जी आहेत ते या खेळाडूंसाठी थोड्याफार प्रमाणात त्रासदायक ठरत आहेत. त्याच पद्धतीने येथे पोलीस भरतीसाठी असलेले ग्राउंड करण्यासाठी येत असलेले पण खूप असे मला विद्यार्थी असतील त्यासोबतच खेळाडू असतील या ठिकाणी मला बघायला मिळाले. मी ज्या वेळी आलो होतो त्याचा टायमिंग साधारण होता 5 ते 5:30च्या दरम्यान मी आलो होतो आणि हळूहळू या ठिकाणी असलेली गर्दी आणि त्या ठिकाणी असलेला रिस्पॉन्स हा वाढत गेला. यासोबतच या ठिकाणी बसण्यासाठी म्हणून नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना, वृद्ध नागरिकांना बसण्यासाठी या ठिकाणी मला हे बॅरिकेड्स या ठिकाणी दिसून आले आणि त्यासोबतच या ठिकाणी असलेले हे सोफे मला बघायला मिळाले आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा निवारा आणि एकदम निवांत अशी बसण्यासाठीची जागा, साधारणपणे वृद्धांना सुद्धा या ठिकाणी वेळ घालवायला आवडेल अशा पद्धतीची ही जागा आहे आणि ती सुद्धा मला या ठिकाणी बघायला मिळाली. त्यांच्याशी पण मी बातचीत केली, संवाद साधला. त्यांना पण हे स्टेडियमवर येऊन खूप छान वाटतं आणि ते पण खुश आहेत या ठिकाणी बसण्यासाठी, हे पण मला त्यांच्याकडून कळालं आणि हाच त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद बघून मला एक वेगळ्या प्रकारचं समाधान त्या ठिकाणी वाटलं आणि त्यासोबतच इतर मित्रमंडळी पण या ठिकाणी बसलेली होती आणि प्रत्येकजण आपल्या आपल्या खेळामध्ये आपल्या आपल्या व्यस्त कामकाजातून या ठिकाणी येऊन आपलं जे काही डेली एक्झरसाईज आहे तो एक डेली एक्झरसाईज या ठिकाणी करत होते आणि वेळात वेळ काढून सर्वजण या ठिकाणी आलेले होते. आजच्या व्लॉगची विशेषता हीच आहे मित्रांनो की मी जास्तीत जास्त संपूर्ण स्टेडियम तुम्हाला या ठिकाणी मला फिरून दाखवायचा आहे. या ठिकाणी मी सगळ्यात पहिल्यांदा बघितलं ते म्हणजे गोळाफेक हा खेळण्यातला एक जो प्रकार आहे. जास्त करून पोलीस भरती किंवा ज्यांना काही असे मैदानी खेळ खेळायचे आहेत त्यांनी हा गोळाफेक करतात आणि खूप जड अशा पद्धतीचा हा गोळा असतो. त्याच पद्धतीने मला या ठिकाणी नेट दिसली आणि या नेटमध्ये टेनिस खेळला जातो हे पण मला समजले. टेनिस, बॅडमिंटन यासाठी असलेले हे या ठिकाणी धाराशिव जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनने बांधलेले एक नव्या पद्धतीचे जाळीचे मैदान या ठिकाणी उपलब्ध केलेले आहे आपल्या धाराशिवकरांच्या खेळांसाठी आणि त्यासोबतच
ही जी माती होती अतिशय लाल स्वरूपातली, जी कोकणात ज्या पद्धतीची माती असते त्या पद्धतीची मला या ठिकाणी ही माती मला बघायला मिळाली. आणि त्याला लगतच असलेलं या ठिकाणी हे दुसरं एक व्हॉलीबॉलसाठी केलेलं एक छोटंसं मैदान आहे. त्या ठिकाणी पण जे भरतीसाठी जे मुलं येतात, पोलीस भरतीसाठी किंवा डेली एक्झरसाइज, डेली व्यायाम करण्यासाठी जे लोक येतात ते या ठिकाणी त्यांचा व्यायाम आणि डेली रुटीन या ठिकाणी करत होते. त्यांचं पण या ठिकाणी मी शूट घेतलं. आणि त्याच पद्धतीने संपूर्ण असं मला मैदान हे भरगच्च हळूहळू होत असलेले या ठिकाणी मला दिसत होतं. आणि साधारणपणे प्रत्येकजण हा वेगवेगळ्या प्रकारची कवायत असतील, व्यायाम असतील, ते सर्वजण या ठिकाणी करत असतानाचं मला जाणवलं, करत असतानाचं मला दिसलं. सोबतच मला माझी मित्रमंडळी पण या ठिकाणी भेटली आणि त्यांना पण मी संधी दिली की त्यांनी पण आपला व्यायाम प्रकार हा आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवावा. आणि त्यामुळं त्यांनी पण एक डिप्स मारणे, जोर काढणे, या ठिकाणी त्यांनी जोर काढण्याचा पण व्यायाम प्रकार केला. त्यांना पण भेटून मला अतिशय आनंद झाला. आणि त्यांना पण ज्यावेळेला बातमी समजली की मी अशा पद्धतीचा ब्लॉग करतोय, तर त्यांनी पण मला खूप छान प्रकारची मदत केली. आणि त्या ठिकाणी त्यांचा एक्झरसाइज जो आहे तो मी या ठिकाणी रेकॉर्ड केला. त्याच पद्धतीने सोबतच मला या ठिकाणी दिसले ते म्हणजे क्रिकेटची नेट प्रॅक्टिस करण्यात आलेली जाळी. या ठिकाणचा क्रिकेट पण खूप चांगल्या पद्धतीचा होतो मित्रांनो. ही पण गोष्ट आपल्याला या ठिकाणी आज मी सांगत आहे, कारण की खूप चांगल्या पद्धतीचे खेळाडू हे महाराष्ट्रासाठी रणजीच्या खेळाडू प्रकारासाठी पण बनलेले आहेत. आणि ते सांगताना पण मला खूप आनंद होतोय. पुढच्या एका व्हिडिओमध्ये आपण हा पहिला भाग घेत आहेत स्टेडियमचा. दुसऱ्या भागामध्ये मी जास्तीत जास्त खेळाडूंच्या मुलाखती पॉसिबल झाल्या तर त्यांची मुलाखती आणि इतर काही त्यांची माहिती, इन्फॉर्मेशन मी दुसऱ्या भागामध्ये सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. आणि हा क्रिकेट प्रकार खेळण्याचा मोह मलाही आवरला नाही, त्यामुळे मी पण थोडंफार या ठिकाणी बॉलिंग करण्यासाठीचा एक सराव म्हणूयात आपण, ते करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केला. बघूयात कशा पद्धतीची जी आहे ती माझी बॉलिंग होती. साधारणपणे 2008-09च्या साली मी पण या ठिकाणी असलेल्या क्लबला जॉईन होतो. मात्र मी कंटिन्यू तो क्लब काही जॉईन केला नाही. मात्र खूप चांगल्या पद्धतीची बॉलिंग ही मी करू शकतो. आणि त्याच पद्धतीनं हा क्रिकेट खेळण्याचा आस्वाद मी घेतला. आणि मित्रांनो, अजून एक अशीच माहिती मला सांगायची तुम्हाला. या धाराशिव येथील तुळजाभवानी क्रिकेट स्टेडियम, माफ करा, तुळजाभवानी स्टेडियम या ठिकाणी स्केटिंग, आर्चरी अर्थातच धनुर्विद्या या ठिकाणी, सोबतच कुस्ती, बॅडमिंटन, लॉन टेनिस, पुन्हा बास्केटबॉल असेल, क्रिकेट, तायकांदो, कराटे, जुदो, पुन्हा स्क्वॅश, पुन्हा क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल आणि त्याच पद्धतीने मॉडर्न पॅन्थल लॉन, म्हणजे ऑल स्पोर्ट्स हे या ठिकाणी घेतले जातात. त्याच पद्धतीने जे ऑलिम्पिकसाठी जे असलेले पूर्णपणे जे स्पोर्ट्स आहेत ते सर्व स्पोर्ट्स या ठिकाणी घेतले जातात. हे मला दिसतंय आकाशवाणीचं टॉवर. खूप छान असं विहंगमय दृश्य या ठिकाणी मला 5-5:30च्या सुमारास मला घेण्यात आलं, मला ते बघायला मिळालं. आणि सोबतच गोळाफेक असेल, भालाफेक असेल, या पद्धतीने पण या ठिकाणी हे मैदानी खेळ खेळले जातात. सोबतच मला एक अशी इन्फॉर्मेशन कळाली आहे मित्रांनो की या ठिकाणी सिंथेटिक ट्रॅक पण उभा केला जाणार आहे. टोटली 400 मीटर असलेला हा ट्रॅक आहे, जो की लवकरात लवकर आपल्या धाराशिवमधील सर्व खेळाडूंसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. मात्र हे लवकरात लवकर हा सिंथेटिक ट्रॅक या ठिकाणी उभा केला जाणार आहे. सोबतच या ठिकाणी जे प्रेक्षक येणार आहेत त्या प्रेक्षकगृहासाठी या ठिकाणी ह्या असलेल्या पायऱ्या मला दिसतात. त्याच पायऱ्या मी दाखवण्यासाठी मी आता प्रयत्न करणार आहे. आणि हे संपूर्ण स्टेडियम, स्टेडियमचा असलेला हा मागच्या साईडचा पोर्शन आहे मित्रांनो, तो पण तुम्ही बघू शकता. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी महिला खेळाडू पण येतात, त्यांचासुद्धा या ठिकाणी जो आहे कला प्रकार, क्रीडा प्रकार हा या ठिकाणी मला बघायला मिळाला. आणि त्याच पद्धतीने मी आता सध्या उभा आहे या ठिकाणी असलेल्या ज्या प्रेक्षकांसाठी केल्या जाणाऱ्या पायऱ्या ज्या आहेत, अतिशय चांगल्या दर्जाच्या पायऱ्या आहेत. मात्र एकच खंत आहे मित्रांनो की हे अतिशय जुनं आणि पहिलं असं मराठवाड्यातील धाराशिव शहरातील हे क्रिकेट स्टेडियम आहे. मात्र क्रिकेट स्टेडियमकडे झालेलं हे दुर्लक्ष आहे, ते दुर्लक्ष थोडंसं दूर व्हावं आणि या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं, चांगल्या दर्जाचं जिल्हा स्टेडियम व्हावं अशी सर्वच खेळाडूंची माझ्या वतीने इच्छा आहे. आणि या ठिकाणी आपण हा पूर्ण पोर्शन या ठिकाणी बघतोय मित्रांनो की संपूर्ण हे 400 मीटर असलेलं, हे 400 मीटर ट्रॅक असलेलं हे या ठिकाणी आपण हे तुळजाभवानी स्टेडियम बघतोय.
धाराशिव येथील असलेलं हे अतिशय सुंदर अशा पद्धतीचं मराठवाड्यातील सर्वात जुनं आणि पहिलं हे क्रीडा संकुल. या तुळजाभवानी स्टेडियमचं जे लोकेशन आहे ते आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक स्मारक या ठिकाणी असलेलं हे या क्रीडा संकुलाचं क्रीडा मैदानाचं हे असलेलं लोकेशन. आणि मागच्या साईडला संजीवनी हॉस्पिटल आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं हे चांगल्या दर्जाचं हे आपण या ठिकाणी स्टेडियम बघतोय. मात्र सर्वच खेळाडूंची मागणी हीच आहे की एक चांगल्या पद्धतीचा ट्रॅक व्हावा आणि लवकरात लवकर या ठिकाणी होणार आहे तो म्हणजे सिंथेटिक ट्रॅक. आणि खास अशी एक खासियत मला वाटली मित्रांनो, या ठिकाणी मी एक गोष्ट बघितली ते म्हणजे या ठिकाणी आकाशवाणीचं जे टॉवर दिसतंय ते टॉवर खूप चांगलं असं विहंगमय दृश्य मला बघायला मिळालं. आणि जे भरतीचे होते पोरं त्या ठिकाणी आराम करत होते, त्यांच्यासोबत पण मी बातचीत केली त्यावेळेला पण मला समजलं की बऱ्याच काही उणीवा या ठिकाणी या चांगल्या दर्जा असलेल्या स्टेडियमच्या आहेत आणि त्या पण उणीवा दूर व्हाव्या. आणि हा व्हिडिओ पण जास्तीत जास्त सगळीकडे शेअर करा मित्रांनो तुम्ही पण, जेणेकरून की आपल्या ठिकाणी असलेलं हे स्टेडियम अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला कळू द्या, संपूर्ण देशाला मित्र म्हणतो की कळू द्या. आणि हा एक मुलगा होता जो की खूप निवांत असा मोबाईलवर बसला होता. आणि ही पण एक खंत आहे मित्रांनो की तुम्ही ज्यावेळेला स्टेडियमवर येता त्यावेळेला थोडंसं तुम्ही एक्झरसाईज केल्या पाहिजेत किंवा काही ना काहीतरी गोष्टी या ठिकाणी करत राहायला पाहिजेत. निवांत नाही बसायचं, थोडी एक्झरसाईज थोडा व्यायाम पण आपल्या शरीराला असणं खूप महत्त्वाचं आहे. ते पण या माध्यमातून आज मी तुमच्या सगळ्यांना सांगतोय. बॅकसाईडला असलेली गुलमोहराची झाडं आहेत बरं का, खूप आवडली मला हे पण. एक कॅमेऱ्यामध्ये खूप चांगलं वाटत होतं मला बघण्यासाठी. आणि अजून एक विशेष खासियत म्हणजे या ठिकाणी आहे तो म्हणजे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा लगडच असलेलं स्मारक, त्यांचा पुतळा या ठिकाणी मला बघायला मिळाला. हा पण शहरातील खूप चांगल्या पद्धतीचा असलेला हा बाबासाहेबांचा पुतळा या ठिकाणी होता. आणि तो पण पुतळा मी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून मी झूम करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि या पुतळ्याच्या जवळच असलेलं हे तुळजाभवानी स्टेडियम खूप चांगल्या पद्धतीचा असा नजारा या ठिकाणी मला बघायला मिळाला. तर आजच्या व्लॉगमध्ये मला खूप मजा आली, मी खूप चांगल्या पद्धतीचा एन्जॉय केला. आणि नेहमीप्रमाणेच आपण नवीन नवीन चांगलं काहीतरी कंटेंट घेण्याचा प्रयत्न करत होतो. त्याच पद्धतीने आजचा जो कंटेंट होता हा होता तुळजाभवानी स्टेडियम धाराशिव येथील मराठवाड्यातील अतिशय जुन्या स्टेडियम पैकी किंवा मराठवाड्यातील पहिल्या स्टेडियम पैकी एक असं असलेलं हे स्टेडियम आज आपण सगळेजण बघितलं. आणि आय होप की तुम्हाला नक्कीच आजचा हा व्हिडिओ निश्चित आवडला असेल. अशाच व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या या सारंग जोशी व्लॉग्स या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.